महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत ज्याले उमेद म्हणतात वार्षिक सर्वसाधारण सभेचं कांडली लय मोठं गावानं कांडली त्या ठिकाणच्या साई मंदिर परिसरात भव्य आयोजन केलं आहे। तुम्ही जर इकडे आतमध्ये पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत या कार्यक्रमासाठी एकत्र झाल्या असून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सुबत्ता कशी यासाठी हा एक मोठा प्रयत्न ग्रामपंचायत हद्द कांडली या ठिकाणी आयोजित केला आहे। हिंदवी प्रभाग संघ कांडली याच्या माध्यमातून हा कार्यक्रम आहे। तालुक्यातल्या हजारो महिला या ठिकाणी शांत म्हणजे महिला शांत हा एकूण या कार्यक्रमात आल्यातून नेमका कार्यक्रम काय आहे तो आपण जाणून घेणार आहोत। नेमका सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम हर्ष बहु झाला मने करतो आम्ही स्वागतम हर्ष बहु झाला मने करतो आम्ही स्वागतम 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 सुस्वागतम रामकृष्ण गुरुदेवा वंदन रामकृष्ण गुरुदेव वंदन शारदा माता माया वंदन शारदा माता माया वंदन महाजिजाऊ माता वंदन महाजिजाऊ माता वंदन महासावित्री शतश वंदन महासावित्री शतश वंदन नारी शक्ती वंदन नारी शक्ती वंदन उमेद ज्ञान वंदन उमेद ज्ञान तुझ वंदन स्वागतम 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 सुस्वागतम 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 मान्यवर जमले ते वार्षिक सभेला मान्यवर जमले ते वार्षिक सभेला एक एक महिला संघट झाल्या एक महिला संघट जी महिला मंडळाची शोभा कोणी वाढवते या महिलेमुळे वाढवते म्हणून तुम्ही तुमच्या पाठीवर अशी आपली शाबासकी अशी टाळी घ्या घ्या डावा हात करा घ्या सगळ्या महिलांनी तुम्हाला मी प्रत्येकाला शाबासकी देऊ शकत पण घ्या घ्या बोला शाबास 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 हे झालं तुमचं शाबासकी कारण की तुम्ही पण खूप दूर दूरून आलेले आहे जेवणाला पण म्हणजे खूप म्हणजे हे सारे कंटाळलेले आहे। बचत गट भवन अजून आहे पण तुम्हाला एक सांगतो बांधकाम आणि त्याला पूर्ण टोटल काम करेपर्यंत तो होत नाही। कमीत कमी एक बिल्डिंग बांधायला 3-3, 4-4 महिने लागतात। पण तरी एक साकारलेलं आपण आपल्या इच्छा महिलांचं बऱ्याच महिलांचं म्हणणं होतं की आम्हाला एक बिल्डिंग द्या बिल्डिंग द्या। बिल्डिंग झालेली आहे येत्या काही दिवसातच ते क्लिअर होऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला सांगतो यापुढे जेव्हा कुठं कांडलीचं नाव आलं तर नक्कीच अशाच जोमानं या जास्ती या आज तरी समजा मला असं वाटते ज्या अपेक्षा होत्या रेनबो त्या अपेक्षापेक्षा जास्तच महिला आल्या पण याच्यावरून जास्त येऊ शकतात आणि नक्कीच यायला पाहिजे। आपण सर्वांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि माझे वाढलेले 2 शब्द मी थांबवतो। धन्यवाद। सगळ्यांचा याचा लाभ कोणाचा हे सकाळपासून याचे पूर्ण कॅडर आलेले आहे सालीपूर कोटारा कांडली इथून सगळ्याच आमच्या कांडलीतलं कॅडर पण कारण की सर्व महिलांना गोळा करण्याचा उद्देश कोणाच्या मागे होता या कॅडरमुळे खरोखरच ही कॅडर पण सकाळी 9 वाजता उठून ती उपस्थित आहे त्यांच्यासाठी पण सुद्धा एक आपली उमेदची जोरदार टाळ्यांची 3 टाळ्या स्वागत खूप खूप छान। तर आपण आजची सावित्री म्हणजे म्हटलं आजची सावित्री कशी असायला हवी सावित्री आजची सावित्री मॉडेल सावित्री असायला पाहिजे। त्या काळात तिने दगड गोटे शेण खाऊन आपल्याला घराबाहेर काढले मुलीची पहिली शाळा काढली तर आज आपण इथं उभे आहोत। आज जर ती नसती आणि शिक्षणाचे दार उघडे नसते तर आज आपलं जीवन कुठं गोष्टी होते की चांगल्या चांगल्या घरच्या बाया राजाव त्या मोबाईलवर की नाचताना दिसतात हो जे नाचाचं काम जेले दिलाय तेले करू द्या ना आहे की नाही बरोबर चांगल्या चांगल्या घरच्या बाया दिसतात एकदम ती रील्स उघडली की आणि आमच्यासारखं आम्ही कामत असतो आम्ही लाईक मारून देतो। बरं ह्या जास्तीत जास्त पाहणाऱ्या बायाच आहेत माणसं पाहत नाही ठीक आहे। त्याच्यानंतर आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार चालू आहेत म्हणजे करोड रुपये वाटले गेले जवळपास सर 25 कोटी रुपये तालुक्यासाठी वाटले गेले। पण इतकं असूनही या परतवाडा शहरात मतलब 16 मायक्रो फायनान्स आहे 16 किती 16
आणि ते 10वी 12वी झालेले ते सर 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 करत त्याच्याजवळ जावं लागते, नमस्कार करावं लागते का नाही? एखादी बाई लेट गेली तर तो भक बोलते. 10वी 12वी झालेले पोट्टे आहेत बिना लग्नाचे. म्हणजे तुम्हाला सांगतो, या जिल्ह्यात काम करणार नाही तो. एक तर बुलढाणा जिल्ह्यात काम करेल, अकोला जिल्ह्यात काम करेल किंवा तालुक्याच्या बाहेर काम करेल. आणि किती अगाऊ बोलतात होते, बोलतात का नाही बोलत? हो, म्हणजे बेकाम सत्तानी जायला पाहिजे. आर्थिक व्यवहार वगैरे बाहेरच्या हाती ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी कुटुंब खरंच पुढे जाते का नाही जात? हा माणूस दुकानात गेला, काही घेऊन यायचं म्हटलं की सरकटी पर घेऊन येते, पण बाई घराची भिकाऱ्या करते. नाही ना भाऊ, 70 रुपयाचं ना 50 रुपयात द्या ना. बाहेर पैसे वाचवायची खरोखर सवय आहे की नाही? म्हणजे अडीच अडचणले माणसाच्या बाई काम येते. पण नेमकं माझ्यासोबत सायराताई आहेत. सायराताई, म्हणजे 2 बाया जर एकत्र बोलवायचं काम पडलं तर डोक्याला घाम येते. हजारो बाया एकत्र आल्या, याच्या पाठीमागचा उद्देश नेमका काय सांगा बरं जरासा. उद्देश म्हणजे हाच आहे की आम्हाला गावातली गरिबी निर्मूलन जे आहे ते कमी करायची आहे आणि त्यांना सावकारीपासून वाचवायचं आहे. कारण की सावकार हा 10% व्याज घेत आहे आणि यांचं उमेद अभियान हे 1% फक्त व्याज घेत आहे. तसेच वार्षिक 7% फक्त व्याज घेत आहे बँक. आणि यामुळेच आमचं समूहामध्ये आणि गावामध्ये गरिबी हे कमी होत आहे आणि सावकारापासून वाचत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमच्या ज्या महिला आहेत त्या आम्ही प्रायव्हेट कंपन्यांना न देता आम्ही आमच्या SHGंना त्यांना इकडे घेत आहोत. आम्ही बचत गटांना बँक मधून फक्त 2% 7% किंवा 9% व्याजाने आम्ही त्यांना लोन देत आहोत आणि त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना बँकिंगचं सर्व महत्त्व कळत आहोत. आणि उमेद अभियानाचं महत्त्व कळल्यामुळेच ते आमच्या उमेदला जोडले गेले आहे, प्रायव्हेट यांना नाही जोडले गेले आहे. त्यामुळेच आज इतक्या मोठ्या महिला येथे उपस्थित आहेत. काही कसं आहे माहित आहे काय, गावखेड्यात जर गेला ना अजूनही बाहेरच्या डोक्यात त्या इन्शुरन्स बद्दल विम्याबद्दल की जशी पाहिजे तशी जनजागृती नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या बाया असता, जरासा प्रकाश टाका डोक्यात त्याच्या. हॅलो, मला आर्थिक साक्षरता सखी म्हणून ओळखल्या जाते. गावागावातून मी ज्या महिला डब्यात आणि तांदळाच्या डब्यात गव्हाच्या डब्यात पैसे जमा करत होते त्यांना महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत त्यांना स्वतःचे खाते वैयक्तिक खाते काढण्यात आलेले आहे आणि त्यातच पैसे गोळा करायला सांगितले आणि समूह तयार केलेले आहे. गावागावात समूह तयार झालेले आहे. समूहामधून त्यांना पहिला टप्पा आरेख म्हणून मिळाला जातो. तो म्हणजे अंतर्गत व्यवहार करायचा असते आणि अंतर्गत व्यवहार हा 1% दिला जाते आणि आपल्या महिला 1% आरेख घेऊन आपले उपजीविका चालू करतात. आणि दुसरे आणि कर्ज लोन म्हणजे आपल्या 1.5 लाख 3 लाख आणि 4.5 20 लाखापर्यंत आम्हाला महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत आम्हाला लोन मिळते बँकेमधून. तर ते आमच्या महिला 7% किंवा 5% घेऊन आपली उपजीविका चालू करतात किंवा उद्योग करू शकतात. साऱ्या कार्यक्रमाच्या ज्या आयोजक आहेत, कांडली गावच्या प्रथम नागरिक माई बहीणच आहे सविताताई. 2, 4, 5, 6 बाया जमा करायचं म्हटलं की वज्र त्रास होते. एवढ्या मोठ्या बाया एकत्र जमा करून म्हणजे नेमका बायाचा विकास कसा साध्य करता येईल असं तुम्हाला वाटतंय? गावाचा विकास आपल्याला असं साध्य करता येईल की कोणतेही काम नियोजन हे आपण नियोजन पूर्वीच करतो. एवढ्या मोठ्या महिला आज जमवणं म्हणजे या मागे सगळ्यांचाच म्हणजे हात आहे. हात म्हणजे कसं आहे की आज गाव लेवलवर गाव पातळीवर सगळ्या माझ्या CRP ताई आणि या एका काळी मी पण CRP होती. तर महिलांना एकत्र करणे बचत गटाच्या माध्यम हे खूप काही असे छान आहे. कारण की बचत गटच्या माध्यमाने एकत्र महिला जुळल्या. आम्ही त्यांना सावकार पद्धत बंद केली काही ठिकाणी. बचत गटच्या माध्यमातून त्यांचं आर्थिक सक्षम झालं. असं आम्ही त्यांना खूप काही योजना सांगितल्या. तर त्यामुळे ह्या महिला बचत गटामध्ये शिरल्या आणि खरोखरच त्यांना ते पटलं आणि खरोखरच आज या बचत गटाच्या माध्यमातून 2 ते 3 कोटी रुपये वाटल्या गेल्या. तर त्यांना काहीतरी अशी लालूच दिसली की नाही बा इथं आपलं काहीतरी आहे. तर म्हणून आज हे एवढं काही महिला जुळल्या आणि खरोखरच सगळ्या CRPचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचं पण खूप याच्यामध्ये सपोर्ट आहे. त्यांनी सुद्धा अहोरात्र मेहनत करून मला एवढी मदत केली आणि या महिलांनी तर जमवण्यासाठी त्यांचं मी पुनश्च आभार मानते. तर माझ्यासोबत आणखीन एक बचत गटाच्या ताई, बायाचा आर्थिक विकास तर खरंच शक्य आहे, पण की नाही जराशा आरोग्या दृष्टीने बाया भलं दुर्लक्ष करतात ना, त्याच्यात काहीतरी जनजागृती व्हायला पाहिजे असं मला वाटते. उमेद अभियानाचे जे 10 सूत्र आहे त्यातलं जे 6वं सूत्र आरोग्याची काळजी, त्याच्यावर माझं काम आहे. आणि आरोग्य महिलाचे पैसे तर जमा होऊन राहिले पण आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तर त्याच्यावर मी म्हणजे परसबाग महिलांनी घरच्या घरी कितीही जागा असू द्या त्यांनी घरच्या घरी सेंद्रिय भाजी खाऊन त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे.
याच्या आणि त्यांनी त्यांचं आरोग्य चांगलं ठेवून त्यांची बचत म्हणजे जो आरोग्यावर खर्च होऊन राहिला तो न होता दवाखान्यात पैसे न जाता त्यांची बचत झाली पाहिजे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे यावर माझं काम करते सर. त्या उमेद अभियानाच्या माध्यमातून ते काम होऊन राहिलं सर. उमेदच्या अंतर्गत आज या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं होतं. हजारोच्या संख्येनं तालुक्यातल्या बाया, अरे बायाच बाया होत्या ना, लग्नापेक्षा जास्त गर्दी होती बायाची या ठिकाणी. तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी मोठ्या हर्ष उल्हासात बायाचा कार्यक्रम झाला. आता पहा किती मोठी पंगत बसली. महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला बचत गटा बायासाठी. आणि बचत गटाचा उद्देशच हा आहे म्हटलं भाऊ की बायाचा आर्थिक विकास व्हायला पाहिजे. कारण बाईच्या हातात जर नोट राहिली तर तेच बाई चांगली वोट करू शकते. आणि बचत गटाच्या नेमकं काय झालं की बचत गटाच्या बाया एकत्र आल्या म्हणजे आर्थिक विकास थोडासा साधून राहिला. असा हा कार्यक्रम आज कांडली या ठिकाणी पार पडला. पंचायत समिती अचलपूरच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी, बचत गटाचे समन्वयक, याशिवाय या ठिकाणचे स्थानिक सरपंच, उपसरपंच आणि बचत गटाच्या महिलांनी जी अहोरात्र मेहनत केली त्याचं फळ म्हणजे कार्यक्रम आहे का काय होय बाबा. किती मोठ्या बाया एकत्र, विशेष म्हणजे ज्या साऱ्या की नाही मला लय शांत दिसल्या.